हॅलो गाईज, तर निघालो आम्ही गावी जाण्यासाठी आणि कुलीने घेतल्या होत्या माझ्या बॅगा. आणि छोटा कुली बोलत होता, मम्मा मला पण घ्यायच्या आहेत बॅगा. आता तुम्हीच सांगा की या मुलाला या बॅगा उचलणार आहेत का एवढं ओझं. मग इथे बसलो आम्ही रिक्षामध्ये. यांनी पकडली घाटकोपर जाण्यासाठी रिक्षा. आणि मग घाटकोपरून तिथे आम्हाला पुढे ठाणे स्टेशनहून आमची ट्रेन होती. मग इथे आलो आम्ही घाटकोपर स्टेशनला. आणि हे घरी ते दारी सारखं साहेबांचं इथे एका जागेवर पाय थांबणार. मग आलो आम्ही लोकल ट्रेन पकडून इथे ठाणे स्टेशनला. आणि बाबूला मी बोलवत होती, बाबू मी बसणार आहे विंडो सीटकडे. तो बोलतो नाही मीच बसणार आहे विंडो सीटमध्ये सीटकडे. तर मग इथे आल्यानंतर मग थोडे वेळच बसले असेल मी विंडो सीटकडे. थोड्या वेळ झाल्यानंतर लगेच बोलला की मला नाही बसायचं इकडे विंडो सीटकडे. मग काय लगे दिलं. लहानपणचं आठवलं. आम्हाला पण विंडो सीटकडे बसायला खूप आवडायचं. मग थोड्या वेळ त्याने बसला आणि मग त्याला जेवायला दिले. इथे जेवून भरवून घेतलं. थोड्या वेळ खेळा बाबुडे आणि इथे झोपून गेला. आणि बाहेरचं दृश्य एवढं चांगलं होतं. मग नंतर मी थोडेसे व्हिडिओ करून घेतले बाहेरच्या दृश्याचे. आणि बाबुडी झोपला होता म्हटलं म्हणून ह्यांनीच बोलले की आपण लुडो खेळूया. आणि लुडोमध्ये मला जिंकण्यामध्ये जेवढी मजा येत नाही तेवढी मारण्यामध्ये येते. मग आता तेवढं मारूनसुद्धा शेवटी तेच जिंकले. आणि मग काय ते उठलं की आम्हाला खायला पाहिजे. आणि झोपीच्या आधी पण आम्हाला खायला पाहिजे. घरी ते दारी सारखंच. तर असा होता प्रवास आमचा आजचा. आणि आम्ही पोहोचलो शेवटी आमच्या